सो परत एकदा दोन प्रॉब्लेम दिलेले आहेत बघा फ्रेंड्स. काय सांगितलंय फर्स्ट प्रॉब्लेम अगोदर रीड करूया. अ फार साइटेड पर्सन, इथं मात्र जो डिफेक्ट आहे तो डिफेक्ट सांगितलेलाच आहे बघा. अ फार साइटेड पर्सन कांट सी an object placed closer to 50 centimeter. A far-sighted person can't see an object placed closer to 50 centimeter. Find the power needed to see this object at 20 centimeter. म्हणजे काय सांगितलं बघा ह्या प्रॉब्लेम मध्ये, एक फार साइटेड पर्सन आहे म्हणजे त्याला लांबचं दिसतंय परंतु जवळचं दिसणं झालंय. बरोबर, त्याला 20 सेंटीमीटर वरला ऑब्जेक्ट बघायचा आहे. ओके, म्हणजे विदाउट लेन्स आता फार साइटेड पर्सन जो आहे कांट सी ऑब्जेक्ट प्लेस्ड क्लोजर टू 50 सेंटीमीटर. म्हणजे 50 सेंटीमीटर हा काय झाला त्याचा नियर पॉइंट झाला विदाउट लेन्स. अजूनपर्यंत त्याने लेन्स वापरली का? नाही, परंतु लेन्स वापरून त्याला कुठपर्यंत बघायचं आहे? 20 सेंटीमीटर वरली वस्तू बघायची आहे. म्हणजे हा जो 50 सेंटीमीटर जो आहे तो त्याचा नियर पॉइंट काय झाला? विदाउट लेन्स झाला. बरोबर, नियर पॉइंट विदाउट लेन्स, नियर पॉइंट विदाउट लेन्स इज इक्वल टू काय झाला? 50 सेंटीमीटर. ओके, आणि लेन्स लावून त्याला कोणता ऑब्जेक्ट बघायचा आहे? 20 सेंटीमीटर वरला ऑब्जेक्ट बघायचा आहे. म्हणजे नियर पॉइंट त्याचा काय ना आला पाहिजे? 20 सेंटीमीटर वरती आला पाहिजे. आता कुठं आहे त्याचा बघायचा नियर पॉइंट? 50 सेंटीमीटर वरती आहे. मग कुठं आणायचं आहे? 20 सेंटीमीटर वरती. मग काय लावली पाहिजे? लेन्स लावली पाहिजे. मग त्या लेन्सची काय शोधायची असणार आहे? पॉवर शोधायची असणार आहे. म्हणजे विदाउट लेन्स तो 50 सेंटीमीटर वरला ऑब्जेक्ट किंवा तिथून पुढचं बघू शकतो, तिथून आजचं बघू शकणार झाला. बरोबर, परंतु विथ लेन्स त्याला 20 सेंटीमीटर वरला पण ऑब्जेक्ट दिसला पाहिजे. मग नियर पॉइंट त्याचा विथ लेन्स कुठं यायला पाहिजे? विथ लेन्स यायला पाहिजे 20 सेंटीमीटर वरती यायला पाहिजे. कळतंय का बघा? अ फार साइटेड पर्सन आहे तो 50 सेंटीमीटर पेक्षा जवळचं बघू शकणं झालंय. म्हणजे जास्तीत जास्त किती जवळचं बघतोय तो? 50 सेंटीमीटर. बरोबर, म्हणजे तो 50 सेंटीमीटर वरती 50 सेंटीमीटर पेक्षा आत आला ऑब्जेक्ट की दिसत नाही त्याला. लक्षात येतं, म्हणजे त्याचा आता नियर पॉइंट किती आहे? 50 सेंटीमीटर आहे. परंतु जर चष्मा वापरला, चष्मा वापरल्यानंतर त्याला 20 सेंटीमीटर वरला सुद्धा ऑब्जेक्ट दिसतोय. समजलं? म्हणजे चष्मा वापरल्यानंतर विथ लेन्स त्याचा नियर पॉइंट किती आला? 20 सेंटीमीटर आला. आणि विदाउट लेन्स त्याचा नियर पॉइंट कुठे जातोय? 50 सेंटीमीटर वर. समजतंय? म्हणजेच चष्मा लावला की इथं न्यूजपेपर धरला तरी दिसतोय 20 सेंटीमीटर वरती. चष्मा काढला की असं पकडावं लागतं. समजतंय? म्हणजे विदाउट लेन्स 50 सेंटीमीटर वरती वस्तू धरावी लागते आणि विथ लेन्स 20 सेंटीमीटर वरती धरावी लागते. तर पॉवर, मग पॉवर फॉर्म्युला काय सांगा? विदाउट मायनस विथ. फॉर्म्युला दिलाय तुम्हाला विदाउट मायनस विथ अपॉन विदाउट इंटू विथ, विदाउट इंटू विथ. लक्षात? इंटू काय रे? 100. चला फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. वेगळी ट्रिक कुठली अप्लाय करायची नाही. तर हे जे दिलेली ट्रिक आहे ही एकदम सिम्पलेस्ट ट्रिक आहे. ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाका. विदाउट किती आहे सांगा? 50 आहे. बरोबर, मायनस विथ किती आहे सांगा? 20 आहे. अपॉन 50 इंटू 20 इंटू काय येणार आहे सांगा? 100 येणार आहे. ओके, 50 मायनस 20 किती येणार? 30 अपॉन 100 इंटू काय? 100. लक्षात? आता 50 इंटू 20 100 नाही ना, 1000 येईल. बरोबर, ह्या 2 झिरोनी ह्या 2 झिरोला पळवून नेलं. राहिलं काय सांगा? 30 अपॉन 10 म्हणजे किती येणार? 3 डायोप्टर. प्लस आला की मायनस आला? प्लस आला. बरोबर, पॉवर कशी आली? प्लस आली. म्हटल्यानंतर कोणती लेन्स इथं गरजेची आपल्याला? कॉन्व्हेक्स लेन्स गरजेचे. कोणती लेन्स गरजेचे? कॉन्व्हेक्स लेन्स गरजेचे, ज्याची पॉवर किती असली पाहिजे? 3 डायोप्टर असली पाहिजे. बरोबर, का कॉन्व्हेक्स लेन्स गरजेचे आहे? त्याला काय झालंय? फार साइटेड झालाय. म्हणजे तो फार साइटनेस झालेला आहे. याचा अर्थ तो कसला आहे रे? त्याला लांबचं दिसतंय परंतु जवळचं दिसणं झालंय. म्हणून आपण कॉन्व्हेक्स लेन्स किती पॉवरची पाहिजे आपल्याला? 3 डायोप्टर पॉवरची त्याला गरजेची आहे. तेव्हा जाऊन त्याला काय होणार आहे रे? 20 सेंटीमीटर वरती जरी न्यूजपेपर पकडला तरी सुद्धा त्याला दिसणार आहे. जर लेन्स काढली तर आता मात्र लांब पकडावं लागणार 50 सेंटीमीटर. कळतंय? सेम प्रॉब्लेम दिला. ब्युटिफुल लेडी, ब्युटिफुल लेडी कॅन सी 25 सेंटीमीटर ऑनवर्ड्स. म्हणजे एक सुंदर कन्या आहे आणि ही जी सुंदर कन्या आहे ही 25 सेंटीमीटर पासून पुढचं बघू शकते. म्हणजे आता त्या बिचारीचा नियर पॉइंट जो आहे तो काय सांगा? 25 सेंटीमीटर आहे. काय डाऊट आहे? 25 सेंटीमीटर पासून पुढचं बघू शकते. आलं लक्षात? मग इथे लिहूया नियर पॉइंट विथ. बघा, अ ब्युटिफुल लेडी कॅन सी 25 सेंटीमीटर ऑनवर्ड्स. म्हणजेच 25 सेंटीमीटर पासून पुढचं बघू शकते ती, परंतु कशाच्या साह्याने? युझिंग 1.5 डायोप्टर लेन्स. म्हणजे हा जो नियर पॉइंट दिलाय तिचा तो विथ लेन्स आहे. नियर पॉइंट विथ लेन्स इज इक्वल टू किती आहे? 25 सेंटीमीटर आहे. काय डाऊट आहे का बघा?
म्हणजेच तिने डोळ्यात चष्मा घातल्यानंतर 25 सेंटीमीटर वरला न्यूजपेपर ती वाचू शकते. समजतंय? 25 सेंटीमीटर पासून पुढचं बघू शकते. विथ लेन्स आहे बघा, युझिंग लेन्स आहे. आलं लक्षात? म्हणून काय घेतला, नियर पॉइंट विथ लेन्स किती आहे तिचा, 25 सेंटीमीटर आहे. फाइंड हर नियर पॉइंट, म्हणजे लेन्सने नियर पॉइंट 25 सेंटीमीटर वरती आला, पण लेन्स काढल्यानंतर तिचा नॅचरल जो नियर पॉइंट आहे तो कुठे असेल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच नियर पॉइंट विदाउट लेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नियर पॉइंट विदाउट लेन्स शोधायचा आहे. पॉवर किती दिलेली आहे, पॉवर दिलेली आहे 1.5 डायोप्टर. म्हणजे मित्रांनो इथं पॉवर शोधायला लावली होती, दोन्ही पॉइंट दिले होते. इथं काय दिलेलं आहे, एक पॉइंट दिलाय, पॉवर दिलेला आहे, दुसरा पॉइंट फाइंड आउट करायचा आहे. बघा मग फॉर्म्युला अप्लाय करा सरळ. पॉवर इज इक्वल टू विदाउट मायनस विथ, विदाउट मायनस विथ अपॉन विदाउट इंटू विथ होल मल्टिप्लाइड बाय 100. चला आपण विदाउटला एक्स लेट करूया. बरोबर, नियर पॉइंट विदाउट लेन्स आपण काय लेट केला, एक्स लेट केला. चालेल. मग काय येणार, पॉवर इज इक्वल, पॉवरची व्हॅल्यू टाकूया. 1.5 इज इक्वल टू एक्स मायनस विथ लेन्स किती आहे नियर पॉइंट 25 अपॉन एक्स इंटू 25 मल्टिप्लाइड बाय काय येणार आहे सांगा, 100 आलेलं आहे. काय डाऊट आहे का बघा. आता इथंच तुम्ही जर सिम्प्लिफिकेशन केलं, हा बघा 25 आणि हा 100, म्हणजे इथे किती येतोय 4 येतोय. राहिला एक्स, मग हा 1.5 हा एक्स आहे, इकडे मल्टिप्लाय झाला 1.5 एक्स इज इक्वल टू काय येणार आहे एक्स मायनस 25 आणि या ब्रॅकेटच्या बाहेर काय आला 4 आला. आलं लक्षात. 100 ला 25 ने मी डिवाइड केलं, आन्सर 4 आलं होतं. मग 1.5 एक्स इज इक्वल टू ह्या 4 ला घेऊन आतमध्ये जाऊया ब्रॅकेटच्या, 4x मायनस 25 इंटू 4 100. चालेल. ठीक आहे. आता हा मायनस 100 अलीकडे आणि हा 1.5x पलीकडे, म्हणजे 100 इज इक्वल टू काय सांगा 4x मायनस 1.5x. चालेल. लक्षात येतं का बघा सगळ्यांना. काय येणार सांगा, 100 इज इक्वल टू 4 मधून 1.5 गेल्यावर किती येणार आहे सांगा 2.5, म्हणजे 2.5x. ओके. आता x ची व्हॅल्यू कशी काढणार सांगा, देअरफॉर x इज इक्वल टू हा जो 2.5 x ला मल्टिप्लाय अलीकडे येऊन डिवाइड होईल 100 ला, 100 अपॉन 2.5. ओके. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार सांगा, 100 अपॉन 2.5 येणार 40 सेंटीमीटर. किती आला 40 सेंटीमीटर. म्हणजे जर चष्मा काढल्यानंतर तिला न्यूजपेपर 40 सेंटीमीटर वरती पकडावं लागणार आहे. आणि म्हणजे चष्मा लावला की 25 सेंटीमीटर वरती न्यूजपेपर येतोय, मग दिसतंय तिला. आणि जर चष्मा काढून ठेवला 1.5 डायोप्टर लेन्स असलेला, मग मात्र तिला 40 सेंटीमीटर वरती काय न्यावा लागतो, न्यूजपेपर न्यावा लागतो, तेव्हा तिला क्लिअर दिसते. म्हणजे नियर पॉइंट विदाउट नियर पॉइंट विथ लेन्स काय सांगा 25 सेंटीमीटर आहे, आणि नियर पॉइंट विदाउट लेन्स किती आला सांगा 40 सेंटीमीटर. तिला काय झालेलं आहे सांगा, मग नियर पॉइंट तिचा काय झालेला आहे, लांब गेलेला आहे. हा नॅचरल तिचा नियर पॉइंट आहे. लक्षात, विदाउट लेन्स आहे. देअरफॉर नियर पॉइंट विदाउट लेन्स इज इक्वल टू किती आलं बाळांनो 40 सेंटीमीटर. बरोबर. म्हणजे तिचा नियर पॉइंट काय होता, ऍक्च्युली नॉर्मल असते तर नियर पॉइंट किती आला असता 25 सेंटीमीटर वरती असतात, परंतु तिला काय झालंय, कोणता तरी एखादा डिफेक्ट झाला, बरोबर, आय डिफेक्ट झालेला आहे, की जेणेकरून तिचा नियर पॉइंट लांब गेलेला आहे. नियर पॉइंट लांब गेलाय म्हटल्यावर तिला जवळचं क्लिअर दिसणं झालंय. मग काय झालंय सांगा, तिला हायपरमेट्रोपिया. काय झालंय, हायपरमेट्रोपिया. विचारीला काय झालंय, हायपरमेट्रोपिया झालेला. ओके. काय डाऊट आहे का, समजतंय प्रॉब्लेम. ओके. काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. हे जे तुम्हाला 2 फॉर्म्युले आणि एक जी ट्रिक दिलेली आहे हेच यूज करायचं जेव्हा आय डिफेक्ट्स वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल. सो फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम दिलाय बघा तुम्हाला. नियर अँड फार पॉइंट ऑफ अ पर्सन आर 40 सेंटीमीटर अँड 250 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. नियर अँड फार पॉइंट ऑफ अ पर्सन आर 40 सेंटीमीटर अँड 250 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. फाइंड द पॉवर ऑफ लेन्स सो ही कॅन सी अप टू 25 सेंटीमीटर. म्हणजे हे जे दोन्ही दिलेले आहेत, हा नियर पॉइंट आहे आणि हा फार पॉइंट आहे.
हे दोन्ही विदाऊट लेन्स दिलेले आहेत, बरोबर. म्हणजे इथं लिहून ठेवूया नियर पॉइंट विदाऊट लेन्स इज इक्वल टू किती आहे बघा 40 सेंटीमीटर आहे, आणि फार पॉइंट विदाऊट लेन्स किती दिलाय बघा 250 सेंटीमीटर, बरोबर. लेन्स न लावता तो कमीत कमी 40 सेंटीमीटर वरला बघू शकतोय आणि जास्तीत जास्त 250 सेंटीमीटर वरला बघू शकतोय. तर त्याने काय सांगितलंय, त्याला कुठे बघायचं आहे, कमीत कमी 25 सेंटीमीटर वरला बघायचं. म्हणजे आता तो 40 सेंटीमीटर वरला बघू शकतोय, 40च्या आत आलं की आता त्याला दिसणं झालं. म्हणजे त्याचा विदाऊट लेन्स नियर पॉइंट इथे 40 आहे, परंतु त्याला 25 सेंटीमीटर पर्यंत आत आलेली वस्तू बघायची, बरोबर. 25 सेंटीमीटर वरती ठेवलेली वस्तू बघायची. मग काय लावावं लागेल रे, लेन्स लावावी लागेल, बरोबर. बर, मग लेन्स लावण्यासाठी जी त्या लेन्सची पॉवर आहे ती पॉवर फाइंड आउट करायची आपल्याला, समजतंय. आणि अजून पुढे विचारलंय विथ धिस लेन्स ही कॅन सी मॅक्सिमम डिस्टन्स, ही कॅन सी ऍट मॅक्सिमम डिस्टन्स. म्हणजे त्या लेन्सचा वापर करून तो जास्तीत जास्त किती डिस्टन्स पर्यंत बघू शकेल. विदाऊट लेन्स तो आता जास्तीत जास्त किती बघतोय रे, 250 सेंटीमीटर वरती बघतोय. लेन्स वापरल्यानंतर तो किती डिस्टन्स पर्यंत बघू शकेल असं विचारलं. पण ठीक आहे, आता विचार करूया. बघा काय दिलंय, त्याचे दोन्ही पॉईंट दिलेत, नियर पॉईंट फार पॉईंट. आणि हा नियर पॉईंट जो आहे तो विदाऊट लेन्स आहे, आणि लेन्स लावल्यानंतर त्याला हा जो नियर पॉईंट सेकंड आहे तो विथ लेन्स आहे. बघा लेन्स न लावता तो कितीपर्यंत बघू शकतोय, 40 सेंटीमीटर पर्यंत बघू शकतोय. आणि लेन्स लावून त्याला किती सेंटीमीटर पर्यंत बघायचंय, 25 सेंटीमीटर. म्हणजे हा 25 सेंटीमीटर वाला सुद्धा काय रे, नियर पॉइंटच आहे, परंतु विथ लेन्स आहे, विथ लेन्स. ओके, 25 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे. आता आपल्या दोन्हीही बघा नियर पॉइंट विदाऊट लेन्स, नियर पॉइंट विथ लेन्स. मग आपण काय फाइंड आउट करू शकतो, आपल्याला जर दोन्ही पॉइंट तुम्हाला विदाऊट लेन्स आणि विथ लेन्स मिळाले असतील, नियर पॉइंट विदाऊट लेन्स, नियर पॉइंट विथ लेन्स, तर आपण ह्याच्यावरून काय कॅल्क्युलेट करू शकतो, पॉवर कॅल्क्युलेट करू शकतो. पॉवरचा काय फॉर्म्युला आहे सांगा. पॉवरचा फॉर्म्युला आहे नियर पॉइंट विदाऊट लेन्स मायनस नियर पॉइंट विथ लेन्स अपॉन वरच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे नियर पॉइंट विदाऊट इंटू नियर पॉइंट विथ. ओके, विदाऊट लेन्स विथ लेन्स इंटू काय रे 100 आहे. ठीक आहे. आता सांगा नियर पॉइंट विदाऊट लेन्स किती आहे सांगा. विदाऊट लेन्सचा नियर पॉइंट आहे 40 मायनस विथ लेन्सचा नियर पॉइंट किती आहे 25. ओके, अपॉन 40 इंटू 25 इंटू वॉट 100. समजते सगळ्यांना. पॉवर निघणार आहे बघा ह्याच्यावरून. बघा इथं 25 इंटू 4 काय झाला रे 100 झाला. बघा 25 इंटू 4 आणि हा 4 जार सॉरी 4 10 जार 40 येणार. म्हणजेच 40 मायनस 25 किती येणार आहे 15 अपॉन हा 4 10 जार 40. बरोबर. म्हणजेच किती येणार 5 ने भाग जातो बघा 3 अपॉन 2 म्हणजेच येणार 1.5 डायोप्टर. ओके, 40 मायनस 25 किती आहे बाळांनो 15 आहे. आणि हा 40 इंटू 25 ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येणार सांगा 1000 येणार आहे. बरोबर. 40 इंटू 25 दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 1000 आणि इथं 100 आणि 1000 दोघांचा विचार केला तर 100 ने 1000 ला भाग जातो कितीने 10 ने. बरोबर. मग 15 अपॉन 10 म्हणजे 3/2 म्हणजेच काय आला 1.5 डायोप्टर. प्लस आला की मायनस आला प्लस पॉवर आलेली. बरोबर. म्हटल्यावर कोणती लेन्स लागणार आपल्याला कॉन्व्हेक्स लेन्स उपयोगात येणार आहे. ओके, ठीक आहे. आता हीच लेन्स जर वापरली किती पॉवरची 1.5 डायोप्टर सेम लेन्स विथ धिस लेन्स. बरोबर. तीच लेन्स जर डोळ्यावरती ठेवली, तोच चष्मा जर डोळ्यावरती ठेवला तर तो मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत किती डिस्टन्स पर्यंत मॅक्सिमम बघू शकतो. किती मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत बघू शकतोय. आता किती मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत बघतोय तो 250. बरोबर. मग किती मॅक्सिमम डिस्टन्स पर्यंत पाहू शकतो. म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे फार पॉइंट फाइंड आउट करायचं आहे विथ लेन्स. बरोबर. लेन्स लावल्यानंतर फार पॉइंट किती होईल. विदाउट लेन्स फार पॉइंट किती आहे 250 आहे. ओके, पॉवर किती दिलेली आहे सांगा. पॉवर दिलेली आहे आपण कॅल्क्युलेट केलेली 1.5. तीच लेन्स वापरायची. बरं, फार पॉइंट विदाउट लेन्स किती होता सांगा. फार पॉइंट होता विदाउट लेन्स 250 सेंटीमीटरचा होता. बरोबर. आता आपल्याला फार पॉइंट विथ लेन्स फाइंड आउट करायचं. मग फॉर्म्युला काय सांगा. पॉवर इज इक्वल टू विदाउट मायनस विथ. बरोबर. म्हणजे फार पॉइंट विदाउट लेन्स मायनस फार पॉइंट विथ लेन्स. ओके, फार पॉइंट विथ लेन्स अपॉन विदाउट इंटू विथ. बरोबर. विदाउट इंटू विथ
लक्षात आलं, इंटू 100. इथं काय लिहिलंय, फार पॉइंट विदाउट लेन्स मायनस फार पॉइंट विथ लेन्स अपॉन फार पॉइंट विदाउट लेन्स इंटू फार पॉइंट विथ लेन्स इंटू 100. ओके, ठीक आहे. देअरफॉर पॉवर इज इक्वल टू, व्हॅल्यू टाकूया आता. फार पॉइंट विदाउट लेन्स किती आहे बघा, फार पॉइंट विदाउट लेन्स 250 आहे, मायनस फार पॉइंट विथ लेन्स फाइंड आउट करायचं आहे, अपॉन आपण लेट केला. ओके, एक्स लेट केला, अपॉन 250 इंटू एक्स इंटू काय रे बाळांनो, 100. ओके, बघा ह्या झिरोने ह्या झिरोला कॅन्सल झाला. मग काय ना सांगा, पॉवर दिलेले, पॉवर किती दिलेले 1.5. तिथं व्हॅल्यू टाकूया पॉवरची 1.5 डायोप्टर. ओके, राहायला काय सांगा, 25 राहतोय. हा जो 25 आहे इंटू एक्स, हा 25x इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 1.5 इंटू 25x इज इक्वल टू, राहिला पलीकडे काय 10 राहिलाय, 10 ने ह्या 250 ला मल्टिप्लाय केला, किती येणार सांगा, 2500 मायनस ह्या 10 ने x ला मल्टिप्लाय केला, ह्या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करतो 10 ने 10x. ओके, काय डाऊट आहे का बघा. आता ह्या 25 ने 1.5 ला मल्टिप्लाय करूया, किती येते बघूया, 37.5x इज इक्वल टू किती मिळाला, 2500 मायनस 10x. हा पलीकडला जो मायनस 10x आहे अलीकडे येऊन प्लस होईल, म्हणजे 37.5x प्लस 10x इज इक्वल टू 2500. 37.5 प्लस 10 म्हणजे किती येणार सांगा, 47.5x इज इक्वल टू 2500. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार सांगा, 2500 अपॉन 47.5. आता ही जर डिव्हिजन आपण केली, x इज इक्वल टू 2500 अपॉन 47.5 ही जर डिव्हिजन केली तर अप्रॉक्सिमेटली किती यायला पाहिजे सांगा, 52.63 सेंटीमीटर येते का चेक करून बघा, 52.63 सेंटीमीटर. ओके, सो फ्रेंड्स लास्ट प्रॉब्लेम दिला बघा तुम्हाला आय डिफेक्ट्स वरती. काय सांगितलं बघा, ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये 3 प्रॉब्लेम्स आहेत. एकच प्रॉब्लेम आहे, ऑब्जेक्ट एकच आहे, माणूस एकच आहे, परंतु त्याच्या वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन्स वेगवेगळ्या कंडिशनला काढलेला. काय केलं बघा, एक 40 वर्षाचा 40 year old प्रोफेसर रिक्वायर्स आय ग्लासेस विथ लेन्सेस ऑफ 2 डायोप्टर टू रीड ॲट 25 सेंटीमीटर. व्हॉट इज हिज नियर पॉइंट. म्हणजेच 25 सेंटीमीटर वरलं बुक जे आहे ते वाचण्यासाठी त्याला लेन्सेसची गरज पडलेली, त्या लेन्सची पॉवर दिलेली आहे 2 डायोप्टर. म्हणजे समजतंय, म्हणजे हा जो पॉइंट आहे हा नियर पॉइंट आहे, त्याचा नियर पॉइंट आहे विथ लेन्स का विदाउट लेन्स. म्हणजे 25 सेंटीमीटर वरती पुस्तक ठेवलेला आहे, तो वाचू शकतो, परंतु कशाच्या साह्याने, लेन्सच्या साह्याने. म्हणजे हा जो नियर पॉइंट आहे हा कसा आहे, विथ लेन्स आहे. कसा आहे रे, विथ लेन्स आहे 25 सेंटीमीटर. ओके, जर समजा लेन्स त्याच्या डोळ्यावरून काढून ठेवली तर त्याचा नियर पॉइंट आहे जो 25 सेंटीमीटर वरती असणार नाही, कुठं थोडासा लांब गेलेला असेल. मग तो नियर पॉइंट काय आहे, त्याचा नॅचरल नियर पॉइंट काय आहे. हा जो नियर पॉइंट आहे हा लेन्समुळे तयार झालेला नियर पॉइंट आहे. मग त्याचा ऍक्च्युअली नियर पॉइंट काय होतं तो फाइंड आउट करायचा. पॉवर दिलेली आहे, पॉवर किती दिलेली आहे सांगा, 2 डायोप्टर दिलेले आहे. ओके, बघा हा 25 सेंटीमीटर वरती ठेवलेलं जे बुक आहे ते काय करतोय बघू शकतोय, बरोबर. परंतु कधी, जेव्हा त्याच्या डोळ्यावरती काय असेल, लेन्स असेल. काय असेल रे, त्याच्या डोळ्यावरती लेन्स असेल, तेव्हाच 25 सेंटीमीटर वरलं बुक तो रीड करू शकतोय. म्हणजे 25 सेंटीमीटर हा काय झाला रे, नियर पॉइंट विथ लेन्स झाला. परंतु जर लेन्स त्याच्या डोळ्यावरली काढली तर मात्र तो जो नियर पॉइंट आहे तो थोडासा लांब जाईल. आलं लक्षात. मग तो जो नियर पॉइंट आहे विदाउट लेन्स, बरोबर, ऍक्च्युअली त्याचा नियर पॉइंट किती आहे तो फाइंड आउट करायचा. म्हणजे नियर पॉइंट विदाउट लेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं, नियर पॉइंट विदाउट लेन्स फाइंड आउट करायचं. चला आपण एक्स लेट करूया, लेट केला त्याला एक्स. मग आपल्याकडे फॉर्म्युला काय सांगा, पॉवर इज इक्वल टू विदाउट मायनस विथ, विदाउट मायनस विथ अपॉन विदाउट इंटू विथ, विदाउट इंटू विथ. ओके, लक्ष द्या नीट. इंटू काय रे, 100. चला पॉवर किती दिलेले बघा, 2 दिलेले, इज इक्वल टू विदाउट आपण लेट केला एक्स मायनस विथ किती आहे 25 अपॉन 25x. चालतंय, दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू काय येणार आहे 100 येणार आहे. ओके, हा जो 25 आहे ह्या 25 ने ह्या 4ला 100 ला आपण डिवाइड केला, 4 उत्तर आलं. आणि हा जो x आहे तो हा x इकडे मल्टिप्लाय केला. काय ना सांगा, 2x इज इक्वल टू 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय केला, 4x मायनस 25 इंटू 4 100. चालेल. मग आता हा जो 2 आहे तो पलीकडे आणि मायनस वाला 100 अलीकडे, मग काय होईल, प्लस होईल. 100 इज इक्वल टू 4x
मायनस हा पलीकडे गेला 2x, समजतंय? -100 आहे, अलीकडे येऊन प्लस झाला, आणि हा +2x आहे, पलीकडे जाऊन मायनस झाला. मग किती येणार सांगा? 100 इज इक्वल टू 2x. चालेल. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार सांगा? 50 सेंटीमीटर. म्हणजे तो अगोदर जे आहे बिना चष्म्याचं जर त्याने पुस्तक वाचायचं ठरवलं तर किती सेंटीमीटर वरती पकडावं लागेल सांगा? 50 सेंटीमीटर वरती पकडावं लागेल. ते जर चष्मा ठेवला तर मग 25 सेंटीमीटर वरती जरी पकडलं तरी सुद्धा तो वाचू शकतो. ओके, म्हणजे हा जो आपल्याला फार नियर पॉईंट मिळाला, हा नियर पॉईंट आहे विदाऊट लेन्स आहे. विदाऊट लेन्स, समजलं? ऍक्च्युली त्याचा हा नियर पॉईंट आहे विदाऊट लेन्स, परंतु चष्मा वापरल्यानंतर हा नियर पॉईंट त्याचा तयार झालेला आहे. आता पुढे काय सांगितलं बघा, आफ्टर 10 years दॅट प्रोफेसर, दॅट म्हणजे तो पलीकडला प्रोफेसर, आफ्टर 10 years दॅट प्रोफेसर फाइंड्स दॅट व्हाईल विअरिंग द सेम लेन्सेस, म्हणजे जो अगोदर आहे हा 2 डायोप्टरची त्याने लेन्स असलेला चष्मा बनवून घेतला. ओके, थोडेसे 8-9 वर्ष गेली, 10 वर्ष गेली, बरोबर, व्यवस्थित चाललं होतं. परंतु 10 वर्षानंतर काय झालं तर तोच चष्मा जर त्याने घातला, तोच चष्मा जर त्याने डोळ्यावरती ठेवला, तर आता पुस्तक जे आहे अगोदर किती सेंटीमीटर वरती पकडावं लागत होतं? 25 सेंटीमीटर वरती. आता मात्र 40 सेंटीमीटर वरती पकडावं लागतं, तेव्हा जाऊन त्याला ते पुस्तक वाचता येते. म्हणजे लेन्स घालून सुद्धा, चष्मा वापरून सुद्धा त्याचा नियर पॉईंट कुठे गेला? 40 सेंटीमीटर वरती गेला. मग त्याचा नवीन नियर पॉईंट किती असेल असं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, बरोबर? आता हा जो आहे विथ लेन्स, नियर पॉईंट विथ लेन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? नियर पॉईंट विथ लेन्स दिला त्याने व्हॅल्यू 40 सेंटीमीटर. म्हणजे चष्मा घालून सुद्धा आता त्याला पुस्तक 40 सेंटीमीटर वरती पकडायला लागतंय. कधी? आफ्टर 10 years. समजलं? मग त्यावेळी त्याचा ऍक्च्युअली नियर पॉईंट कुठे गेला असले विचार करा, बरोबर? 10 वर्षापूर्वी काय होता रे? ऍक्च्युअली त्याचा नियर पॉईंट 50 सेंटीमीटर वरती होता, आणि चष्म्याच्या साह्याने तो आपण कुठे ऍडजस्ट केला होता? 25 सेंटीमीटर वरती आणून ठेवला होता नियर पॉईंट. आता काय झाले? 10 वर्षानंतर चष्माच घालून त्याचा नियर पॉईंट 40 वरती पोहोचला. मग ऍक्च्युअली त्याचा रिअल जो नियर पॉईंट आहे विदाऊट लेन्स कुठं पोहोचला असेल बघा. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं? नियर पॉईंट विदाऊट लेन्स फाइंड आउट करायचं. ओके, जर आता चष्मा काढला तर वस्तू, पुस्तक जे आहे ते कुठे ठेवावं लागेल विचार करा. आता पॉवर दिलेली आहे, पॉवर किती दिलेली आहे सांगा? सेम लेन्सने सांगितलं, म्हणजे पॉवरची, लेन्सची जी पॉवर आहे ती काय, म्हणजे असं 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर काय चेंज होणार आहे का? नाही होणार, बरोबर? म्हणजे तीच लेन्स आहे आणि त्या लेन्सची पॉवर तेवढीच राहणार, 2 डायोप्टर. आता सेम फॉर्म्युला वापरणार, काय सांगा? पॉवर इज इक्वल टू काय करणार? विदाऊट मायनस विथ, विदाऊट मायनस विथ अपॉन विदाऊट इंटू विथ, विदाऊट इंटू विथ. चालेल? इंटू काय रे? 100, बरोबर? आता नियर पॉईंट विदाऊट लेन्स आपण किती करूया? लेट एक्स करूया, ओके, किंवा वाय करूया. मग काय करणार सांगा? पॉवर दिलेली आहे 2 इज इक्वल टू वाय मायनस विथ लेन्स किती, आता त्याचा नियर पॉईंट झालाय 40 सेंटीमीटर, ओके, आणि 40 इंटू वाय, दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, वाय मायनस 40, वाय इंटू 40, इंटू काय येणार आहे? 100. या झिरोला हे झिरो काय झाले रे? कॅन्सल झाले. आलं लक्षात? आता हा जो 4y आहे, हा 4y इकडे आपण 2 ला मल्टिप्लाय केला, काय मिळेल रे? 8y इज इक्वल टू, हा जो राहिलाय काय 10, ह्या 10 ने आतमध्ये मल्टिप्लाय करतोय 10y मायनस 400. चालेल? लक्षात येतंय? आता काय करतो? हा जो 8y आहे पलीकडे घालवतो आणि हा मायनस 400 अलीकडे घेतो, काय होईल सांगा? प्लस 400 इज इक्वल टू 10y, आणि हा 8y पलीकडे जाऊन मायनस होईल 8y. ओके, किती येईल सांगा? 2y. समजतंय? मग काय येईल सांगा? y इज इक्वल टू किती येणार सांगा? 400 अपॉन 2. लक्षात? y इज इक्वल टू किती येणार? 400 अपॉन 2 इज इक्वल टू किती येणार? 200 सेंटीमीटर. म्हणजे आता 10 वर्षानंतर त्याचा जो ऍक्च्युअली विदाऊट लेन्स नियर पॉईंट आहे तो 200 सेंटीमीटर वरती गेला. म्हणजे अगोदर 10 वर्षापूर्वी त्याला जी वस्तू, जे पुस्तक 50 सेंटीमीटर वरती विदाऊट चष्म्याचं ठेवून बघावं लागत होतं, आता तेच 10 वर्षानंतर 200 सेंटीमीटर, 200 सेंटीमीटर वरती तेच पुस्तक ठेवावं लागेल, तेव्हा विदाऊट चष्म्याचं दिसणार आहे. ओके, काय डाऊट आहे का बघा? आता पुढे काय सांगितलंय बघा, व्हॉट पॉवर ऑफ लेन्स रिक्वायर्ड नाव टू रीड बुक ॲट 25 सेंटीमीटर. आता बघा, ही जी लेन्स आहे, बरोबर, ती जी आपण पलीकडे दिलेली लेन्स 2 डायोप्टरची, ह्या लेन्सने 10 वर्षानंतर त्याला पुस्तक कुठे ठेवावं लागतंय? 40 सेंटीमीटर वरती, बरोबर. परंतु आता 40 सेंटीमीटर वरती न ठेवता 25 सेंटीमीटर वरतीच ठेवून पुस्तक वाचता यावं लागलं पाहिजे. कुठे ठेवलं पाहिजे पुस्तक? 25 सेंटीमीटर वरतीच ठेवायचं आहे. परंतु आता हा चष्मा वापरून चालणार नाही, बरोबर.
मग कोणता चष्मा वापरावा लागेल, किती पॉवरची लेन्स असलेला चष्मा आपल्याला वापरावा लागेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता विचार करूया 10 वर्षानंतरचा कालावधी आहे. आता त्याचा नियर पॉइंट जो आहे विदाउट लेन्स किती आहे बघा. नियर पॉइंट विदाउट लेन्स किती आहे आपण इथे कॅल्क्युलेट केलं बघा वाय बरोबर. नियर पॉइंट विदाउट लेन्स आफ्टर 10 इयर्स किती आहे 200 सेंटीमीटर आहे. ओके, आणि नियर पॉइंट विथ लेन्स किती पाहिजे आपल्याला 25 सेंटीमीटर वरती बरोबर. लेन्स लावून त्याला कुठं पुस्तक ठेवून दिसलं पाहिजे 25 सेंटीमीटर वरती दिसलं पाहिजे. तर जी लेन्स वापरायची आहे ते लेन्सची पॉवर किती असेल असा सिंपल क्वेश्चन आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युलाने सोडवायचा आहे. पॉवर इज इक्वल टू सिंपल विदाउट मायनस विथ. विदाउट किती आहे सांगा 200 मायनस विथ किती आहे सांगा 25 अपॉन 25 किंवा 200 इंटू 25. ओके, इंटू काय येणार आहे 100 येणार बरोबर. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल झाले. मग काय येणार सांगा पॉवर इज इक्वल टू 200 मायनस 25 किती येणार सांगा 175 अपॉन 25 इंटू 2 किती येणार सांगा 25 इंटू 2 50 येणार आहे. ओके, 50 ने जर आपण 175 ला डिवाइड केलं तर 3 ने पूर्ण भाग जाणार आहे. काय डाऊट आहे. ठीक आहे, मग किती येणार 50 इंटू 3 किती आलं 150 आलं बरोबर. 150 राहिले किती 25 वरती 0 घेतले म्हणजे किती येणार सांगा 3.5 डायोप्टर. ओके, कसला आला प्लसच समजलं. 3.5 डायोप्टरचा त्याला चष्मा वापरावा लागेल. आता अगोदर 10 वर्षापूर्वी किती डायोप्टरचा चष्मा वापरावा लागत होता 2 डायोप्टरचा. तेव्हा 25 सेंटीमीटर वरती ठेवलेलं पुस्तक त्याला दिसत होतं. आता 10 वर्षानंतर 25 सेंटीमीटर वरतीच ठेवलेलं पुस्तक त्याला वाचायचं आहे. मग चष्मा तो वापरून चालणार नाही 10 वर्षापूर्वीचा. तो स्क्रॅप मध्ये काढावा लागेल. नवीन चष्मा घ्यावा लागेल. किती डायोप्टरचा 3.5 डायोप्टर असलेला बरोबर. पॉवर किती असलेला 3.5 डायोप्टर पॉवर असलेला. का बरं, कारण 10 वर्षापूर्वी त्याचा विदाउट लेन्स जो आहे तो नियर पॉइंट किती होता 50 सेंटीमीटर होता. परंतु आता 10 वर्षानंतर त्याचा विदाउट लेन्स नियर पॉइंट किती आलाय 200 सेंटीमीटर वरती आला. आपण कॅल्क्युलेट केलं. आलं लक्षात. ठीक, आता आपण आय आणि आय डिफेक्ट्स वरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सगळे कम्प्लीट केलेले आहेत. जे आतापर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्या प्रत्येक प्रॉब्लेम वरती तुम्ही स्टडी करा. प्रत्येक प्रॉब्लेम परत रिपीट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ॲज वेल एज तुम्हाला ॲडिशनल डीपीपी दिलेली आहे. तुमच्याकडे जर वेगवेगळे बुक्स असतील तर त्या बुक्स मधले सुद्धा तुम्ही आय आणि आय डिफेक्ट्स वरती डिपेंड असणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. ओके, थँक्यू.